सुट्टीसाठी आणि सगळ्यात फर्स्ट स्टॉप आमचं इथे हरणे बंदरला आहे. म्हणजे रूम वगैरे घेतली आणि त्याच्यानंतर आम्ही आलो इकडे हरणे बंदरला मच्छी घ्यायला. मच्छी बाजार आहे इकडे. सो आम्ही आता आलो आहे हरणे बंदरला. हरणे बंदरच ना मासे रिटेक. तर आता आम्ही आलोय मच्छी मार्केटला मच्छी घ्यायला. सो मी तुम्हाला सगळं एक्सप्लोर करते. घर माहिती ना कुठे आहे ते? नाही किरकोडी माहित नाही तुला कुठे? क्रिकेटवाडीला नाही येणार. तिथल्या रूम वरती येईल बरोबर मी. आपल्या गॉगल बिगल घालून आले की येड्यात काढतात आपल्यालाही. आजी कितीला आहे? कितीला वाट आहे? सगळे 600ला. हे कोळंबी आहे का? सगळे 600ला. वाट एक वाटा 600ला. हे पूर्ण प्लेट हे 3 वाले 600ला. थँक्यू. भारी इकडं माशांचा बाजार आहे पूर्ण. खूप भारी वाटतंय. हे कसं वाटतंय मच्छी मार्केटला? वेगळा एक्सपिरियन्स आहे ना जरा. असं म्हणजे असं आपण बाजार नाही एवढा असा. हां मी तर माशाचं खरंच एवढे प्रकार नसते पाहिले कधी. चला तू बघितले होते. चला आपणच नवीन वाटतं. छोटे नाही हो मोठे. कोकणात मी याच्या आधी पण येऊन गेले पण हरणे बंदरवर खरंच कधी नव्हते आले आणि फर्स्ट एक्सपिरियन्स आहे माझा इथं. पण इतकं भारी वाटतं ना की वेगवेगळे प्रकारचे मासे बघितलेत ना मी आज. बट खूप छान आहेत. खूप भारी वाटतंय. आणि सनसेट पण आहे. सनसेट पण एन्जॉय करतो आणि मासे पण घेतो. की प्रकार बघितलेत मी. मला फक्त वाम माहीत होते आणि वामच आवडायचे आणि कोळंबी म्हणजे प्रॉन्स. पण एवढे छान प्रकार बघितलेत आता तिकडे. सुरमई आणि पापलेट वगैरे ते कॉमन आहेत म्हणजे ते पण माहीत असतात. पण बाकीचे पण प्रकार आहेत तिकडे. सो मी जे व्हिडिओ दाखवते त्या प्रत्येकामध्ये मला नाव नाही घेतात कारण की मला माहीत नाही आहे आणि काही काही लोक सांगत पण नाहीत म्हणजे असं ब्लॉगमध्ये बघून. बट सो आता हे लोक ना म्हणजे आमच्या तिघींचे पण नवरे तिकडे मासे घेत आहेत ना. तोपर्यंत आम्ही लस्सी गोळा आणि प्रगतीचा बदाम शेक तयार होतोय अजून. सो आम्ही तोपर्यंत सनसेट तर झाला संपला आता. तो आम्ही एन्जॉय करतोय. इव्हिनिंग लस्सी खूप भारी वाटते. खूप भारी वाटतंय. हे लस्सी छान आहे. गोळा कसा आहे? गोळा पण छान आहे. लस्सी खरंच छान आहे. ट्राय करायचं आहे. भारी आहे ना? प्रगत तुला मस्त ना? पहिल्यांदा पण छान एकदम छान आहे. प्रवांश तुझी आईस्क्रीम कशी आहे सांग? छान आहे ना? हा प्रगतीचा मुलगा आहे. खूप गोड आहे. प्रगतीचा बदाम शेक पण आला. चिअर्स. चिअर्स. बोल ना बोल. पापलेट ले लो, सुरमई ले लो. एक और एक फ्री म्हणा. एक और फ्री. फ्री 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 एक और एक फ्री. पापलेट ले लो. एक और एक फ्री म्हणा. सो आम्ही हे मासे घेतलेत. हे कोळंबी आहे प्रॉन्स आणि अजून कुठे आहे ते भरलेलं आहे.
जे मासे आपल्याकडे म्हणजे पुण्यात तरी हे मला बोलले आता की 800-900 रुपये किलो घेतो ना, तर ते मासे ते काहीतरी 1,500-2,000 रुपये बसलेत. तर महाग दिला. मला वाटलं खूप छान एक्सपिरियन्स होते, पण ज्या रेंजला रेटला त्यांनी मासे दिलेत ना. सो गाईज फायनली मच्छी मार्केट फिरून आलो आहे आम्ही आता आमच्या हॉटेलवरती, जिथे आम्ही रूम बुक केलं. सो हा व्ह्यू आहे. प्रगती, शुभांगी, कसं वाटतंय हॉटेल? खूप मस्त, भारी वाटतंय ना? खूप छान वाटतं, ॲक्च्युली खूप छान वाटतंय. सो फायनली ही इतकी छानसं हॉटेल आम्ही बुक केलं आणि तिथे एक रूम घेतली आम्ही आणि त्याच्यावरती एक रूम भेटली आम्हाला. 2 रूम भेटल्या त्यात आणि स्वप्नपूर्ती म्हणून हॉटेलचं नाव आहे. लाडघरमध्ये आम्ही आलो आहे आणि समोरच बीच आहे आणि आम्हाला इतकं छान भारी हॉटेल वगैरे छान भेटलं ना आणि लाईटिंग वगैरे मला इतकं छान वाटतं ना. खूप मस्त एक्सपिरियन्स आहे. आणि आता आम्ही इथेच जे मासे वगैरे जे आणलेत ना मग हरणे बंदरवरनं, ते सगळे मच्छी आम्ही इथेच दिलेत करायला. ह्यांच्याकडे ती पण सुविधा आहे की ते आम्हाला बनवून देणार आहेत. सो ते एक भारी झालंय की आम्ही इथेच बसून खाऊ शकतो, मस्त एन्जॉय करू शकतो आणि त्याच्यानंतर मग रूममध्ये परत जाणार. सो आत्ता ना 11:30 वाजलेत रात्रीचे आणि आम्ही समुद्रापाशी आलोय आणि इतक्या जोरात लाटा येत आहेत ना. हे बघण्यासाठी स्पेशली आम्ही आलो जेवणानंतर वगैरे. आता ह्या दिसत आहेत की नाही क्लिअरली मला माहीत नाही, मी टॉर्च वगैरे सगळं ऑन केलं आहे, बट इतकं क्लिअर दिसत नसेल अंधारामुळे. पण जे आता आम्ही फील करतोय ना, भारी वाटतंय. पाणी इथपर्यंत आलंय. वाव, खरंच म्हणजे 3 दिवस जे आलो ना पैसा वसूल आहे हमारा इस टाइम पे. सो छान वाटतंय. सो गाईज अशा प्रकारे माझा आजचा दिवस खूप मजेत आणि खूप छान गेलाय आणि अजून उद्याचा ब्लॉग पण घेणार आहे मी, पण उद्याचा ब्लॉग सेपरेट टाकणार आहे. आजचा ब्लॉग इथेच एंड करते कारण आय थिंक 8-9 मिनिटांचा व्हिडिओ झाला आहे आणि बास आहे. कारण मी एवढा व्हिडिओ, कारण मी नवीन असून खूप मोठे व्हिडिओ नाही करत, छोटेच व्हिडिओ करते 7-8 मिनिटांचे वगैरे. सो आता रात्रीचे 12 वाजलेत आणि प्रगती झोपली आहे, शुभांगी मी जागे. सो मला वाटलं की जागे आहेत तर आता लगेच व्लॉग एंड करते. मग उद्याचा व्लॉग उद्या फ्रेश न्यू स्टार्ट करेल. सो आत्ताच्या व्लॉगमध्ये इतकंच. कसं वाटलं माझा आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. ब्लॉग आवडल्यास ब्लॉगला नक्की लाईक करा आणि प्लीज तुमच्या फ्रेंड्सला पण फॅमिलीला पण शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असेल किंवा जुने असून पण अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला खूप प्रेम द्या. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.